आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। यावर्षी 2026मध्ये 19 एप्रिलला रविवारी आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीयेचा दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो। पण अक्षय तृतीये दिवशी काही गोष्टी आपल्याला करणं टाळायचं आहे। बघा, काही ज्या तिथी असतात, ज्या शुभ तिथी असतात, ज्या वर्षातून एकदाच येतात, त्या दिवशी अनेक गोष्टी केल्या जातात, अनेक कामं केली जातात, अनेक उपाय केले जातात। पण या दिवशी अशा शुभ दिनी काही गोष्टी टाळणे देखील खूप महत्त्वाचं ठरत असतं। तर त्याचप्रमाणे बघा, अक्षय तृतीये दिवशी ज्याप्रमाणे आपण अनेक शुभ कामं करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला काही कामं ही करायची नाहीत। आणि त्यामध्ये बघा, अक्षय तृतीये दिवशी आपल्याला आपल्या घरातील या 3 ते 4 वस्तू चुकूनही कोणालाच द्यायच्या नाहीत। बघा, या वस्तूंचं महत्त्व आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये खूप जास्त आहे। त्यामुळे तुम्ही न विसरता या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत। तुमच्या घरातील या 3-4 वस्तू चुकूनही कोणालाच अक्षय तृतीये दिवशी द्यायच्या नाहीत। अक्षय तृतीये दिवशी लक्ष्मीचे पूजन केले जाते। आपल्या घरामध्ये लक्ष्मीने अखंड वास करावा, आपल्या आहे त्या समृद्धीमध्ये, वैभवामध्ये दिवसेंदिवस वाढ व्हावी, यासाठी अक्षय तृतीये दिवशी लक्ष्मीचे, कुबेरांचे पूजन केले जाते। बघा, असं म्हटलं जातं, अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो आणि जी कोणती आपण कामाची सुरुवात अक्षय तृतीये दिवशी करतो, तर ते काम कधीच थांबत नाही, त्यामध्ये नेहमीच आपल्याला यश मिळतं। त्याचबरोबर जो काही धनसंचय आपला असतो, तर त्यामध्ये देखील वाढ होत जाते। म्हणूनच अक्षय तृतीये दिवशी अनेक शुभ कामं केली जातात। त्याचबरोबर सोने, चांदी, मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते। कारण अशा मौल्यवान वस्तू खरेदी करून जर आपण घरात आणल्या, तर साक्षात लक्ष्मीला घरामध्ये आणल्यासारखे समजले जाते आणि यामुळे आपल्या धनसंचयामध्ये अधिकाधिक वाढ होत जाते, आपली प्रगती होत जाते। त्यामुळेच बघा, अक्षय तृतीयेला अत्यंत महत्त्व आहे। त्यामुळे या दिवशी आपल्या घरातील काही वस्तू ज्या आहेत, ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत, त्या चुकूनही कोणालाही द्यायच्या नाहीत। जर चुकून जरी आपण या वस्तू अक्षय तृतीये दिवशी दुसऱ्यांना देत असू, तर आपण आपल्या हाताने आपली लक्ष्मी दुसऱ्यांना देत आहोत असा त्याचा अर्थ होतो आणि आपल्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेते आणि हळूहळू त्याचे दुष्परिणाम आपल्याला अनेक गोष्टींमध्ये, अनेक कामांमध्ये दिसू लागतात। आणि बघा, बऱ्याच जणांकडून अशा चुका होतात, त्यांना काही म्हणजे बऱ्याच जणांना हे माहीत नसतं आणि बघा, अशा गोष्टी घडतात आणि मग आपण म्हणतो आम्ही देवांची खूप सेवा उपाय करतोय, पण आम्हाला काहीही फरक जाणवत नाही। पण तुम्ही लक्षात घ्या, या काही चुका तर आपण करत नाही ना, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। तर आपण बघूया, कोणत्या वस्तू अक्षय तृतीये दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभरात दुसऱ्याला कोणालाही द्यायच्या नाहीत। तर बघा, अक्षय तृतीया आहे 19 एप्रिलला रविवारी। त्यामुळे या दिवशी दिवसभरात आणि अगदी रात्री च्या वेळेला पण या वस्तू चुकूनही कोणालाही देऊ नका। भले तुमच्या कितीही ओळखीची ती व्यक्ती असेल, पण स्पष्ट तुम्ही त्या दिवशी त्यांना या गोष्टी देण्यासाठी नकार द्यायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांनी हे लक्षात घ्या, आपले दागदागिने, त्याचबरोबर सोन्याचे, चांदीचे दागिने असतील किंवा आपल्या वापरलेल्या साड्या असतील, तर कोणीही तुम्हाला या दिवशी जर तुमच्या वापरलेल्या काठपदराच्या साड्या किंवा त्या दिवशीसाठी तुम्हाला मागत असेल, तुमचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने मागत असेल, तर त्यांना नकार द्यायचा आहे। कारण दागदागिन्यांमध्ये, आपण वापरलेल्या आपल्या साड्यांमध्ये बघा, आपली बरकत असते। त्यामुळे जर कोणी तुम्हाला अक्षय तृतीये दिवशी अशा प्रकारे दागदागिने किंवा वापरलेले कपडे जरी मागत असेल, तरी त्यांना तुम्ही नकार द्या। जर तुम्ही अक्षय तृतीये दिवशी स्वतःचे दागदागिने जर दुसऱ्यांना देत असाल, तर आपल्या हाताने आपण दुसऱ्यांना आपली लक्ष्मी देत असतो, हे लक्षात घ्या। आणि याचा थेट परिणाम तुमच्या पतीच्या प्रगतीवर होतो। कारण आपले जे दागदागिने असतात, आपल्या ज्या वस्तू असतात वापरलेल्या, दागदागिने असतात, त्यामध्ये बघा, या वस्तू शुक्र ग्रहाला संबंधित असतात आणि जेव्हा आपण आपले दागदागिने, वापरलेले कपडे, साड्या जर दुसऱ्या महिलेला दिल्या, तर आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये अडचणी येतात। शुक्र ग्रह जो आहे तर तो कमजोर होतो आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहत नाही। त्यामुळे अशी चूक महिलांनी करू नका। कितीही जवळची मैत्रीण असेल, नातेवाईक असेल, तर त्यांना नाही
म्हणायचं आहे. दुसरी जी वस्तू आहे ते म्हणजे मीठ. लक्षात घ्या, या दिवशी मीठ देखील कोणालाच द्यायचं नाही. मिठामध्ये साक्षात लक्ष्मी सामावलेली असते. त्यामुळे बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणी कितीही मागितलं, बघा बऱ्याच वेळेला काय होतं, एखाद्याच्या घरचं मीठ संपतं आणि वाटीवर मीठ द्या असं ते म्हणतात. पण बघा, मदत करणं चांगलंच असतं, पण या दिवशी मीठ कोणालाही देऊ नका. यामुळे बघा, आपल्या घरामध्ये कधीच धनसंचय होत नाही. आहे तेच धन आपलं नाश पावतं. त्यामुळे मीठ अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही द्यायचं नाही. तुम्ही या दिवशी मीठ खरेदी करून घरामध्ये आणू शकता, पण कोणाला ते देऊ नका. आता दुसरी जी पुढची वस्तू आहे ते म्हणजे झाडू. बघा, बऱ्याच वेळेला असं होतं की आपले शेजारी पाजारी असतात, त्यांचा अचानक झाडू कुठेतरी हरवतो, मग तुमचा झाडू द्या असं ते म्हणतील, अगदी 5 मिनिटात तुम्हाला सफाई करून देतो. पण बघा, ही चूक आपल्याला करायची नाही. अक्षय तृतीये दिवशी आपल्या घरातला वापरलेला झाडू असू द्यात तर किंवा नवीन असू द्यात, तर तो आपला झाडू दुसऱ्यांना तुम्हाला द्यायचा नाही. झाडूमध्ये लक्ष्मी असते. आपण बघा, दिवाळीला झाडूचं, केरसुणीचं पूजन लक्ष्मी स्वरूप मानून लक्ष्मीपूजन दिवशी करत असतो. आणि असा हा झाडू किंवा केरसुणी जर आपण अक्षय तृतीयेसारख्या शुभ मुहूर्तावर दुसऱ्यांना देत असू, तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये कधीच नांदत नाही, ती नेहमी काढता पाय घेते. त्यामुळे ही चूक देखील आपल्याला करायची नाही. त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे हळद. लक्षात घ्या, हळदीमध्ये विष्णूंचा वास असतो आणि जिथे विष्णू वास करतात तिथेच लक्ष्मीचा वास हा नेहमी असतो. त्यामुळे या दिवशी दुसऱ्यांना उसनी हळद देणं देखील आपल्याला टाळायचे आहे. पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे दूध. दुधाचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहाशी आहे. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही एखाद्याला दूध उसने देत असाल, तर आपल्या चंद्र आणि शुक्र ग्रहावर त्याचा परिणाम होतो आणि आपल्या घरातील जो धनसंचय आहे तर त्यामध्ये म्हणजे तो संचय आपला वाढत नाही. त्यामुळे आपल्याला दूध किंवा दुधापासून मिळणारे जे पदार्थ आहेत, दही, ताक, हे देखील दुसऱ्यांना देणं टाळायचं आहे. त्याचबरोबर आता बघा, हे मी तुम्हाला सांगितलं, या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला अक्षय तृतीयेला कोणालाही द्यायच्या नाहीत. त्याचबरोबर अक्षय तृतीये दिवशी लोखंड किंवा मग ॲल्युमिनियमच्या वस्तू हे खरेदी करणं आपल्याला टाळायचं आहे. या दिवशी तांबे आणि पितळ या धातूंची खरेदी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काळे वस्त्र खरेदी करायचे नाहीत आणि कोणाला दान म्हणून काळ्या कलरचे वस्त्र देखील देणं टाळायचं आहे. अक्षय तृतीये दिवशी मातीच्या वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या मंदिरामध्ये दान करणं सगळ्यात शुभ समजलं जातं. त्यामुळे मातीची भांडी तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर अक्षय तृतीये दिवशी आपल्याला कोणाशीही भांडण, वादविवाद या गोष्टी करायच्या नाहीत. आपल्या घरातलं वातावरण हे नेहमी आपल्याला प्रसन्न ठेवायचं आहे. तर नक्कीच तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. अक्षय तृतीये दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू दुसऱ्यांना द्यायच्या नाहीत, त्याचबरोबर कोणती कामं करायची नाहीत, हे देखील मी थोडक्यात सांगितलेलं आहे. नक्की तुम्ही या गोष्टींचं पालन करायचं आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांपर्यंत ही उपयुक्त माहिती पोहोचेल.